कल्याण अहिल्यानगर महामार्गावर करंजाळे येथील हॉटेल छत्रपती जवळील धोकादायक वळणावर शुक्रवारी भीषण अपघात झाला. पिकअप वाहन व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात खामगाव येथील युवक ठार झाल्याची माहिती हाती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार MH14KA4377 च्या पिकअप चालकाचा स्टीअरिंगवरील ताबा सुटल्याने पिकअपने दुचाकीला धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की पिकअप वाहनाने दुचाकीला धडक देताच दुचाकीस्वार 50 फूट फरफटत गेला. या भीषण अपघातात रामदास दशरथ घोगरे वय 40 वर्ष याचा जागीच मृत्यू झाला. काय काय झालं? मोठा आवाज आला का? हा हा गाड्या खूप फास्ट येतात का? मग वळणावर काही झटतात पिकअप वाले मागचे हा हा व्यवस्थित नाही का रस्त्याने फार कसं चालवतात कुठं पिकअप वाले. बाकीचे गाड्यावाले मी त्यांना ती फक्त तिकडे निघालं का झालं आमच्या टिवाल्यामुळे पण झाली टिवाला गेला हा आभार झाला टिवाला इथं पुढे गेला ना आता टिवाला काही वळण नाही का काही टिवाल्यामुळे झालं बरं चालता पिकअप नाही दिलं ना जर का त्याला. पिकअपवाल्याने माहिती तुम्ही घ्यायचं तुम्ही याला गेला त्यांनी तुम्ही घासारला त्याचा कान गेलाय फार. हा हा घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली व हुतूर पोलिसांना ही माहिती दिली. अपघातग्रस्त युवकाला पुढील उपचारासाठी जुन्नर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मात्र डॉक्टरांनी सदर युवकांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच हुतूर पोलिसांना मिळताच पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतले असून पंचनामा केला आहे. या अपघाताचा पुढील तपास हुतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे व त्यांचे सहकारी करीत आहेत. महामार्गावरील धोकादायक वळणांमुळे वारंवार अपघात होतात असल्याची माहिती समोर आली आहे.